या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेतील हप्ता। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेतील हप्ता व का मिळणार नाही, त्याचे कारण काय आहे ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत नवीन एक अपडेट समोर आलेली आहे व शासनाने नवीन नियमावली तयार केलेली आहे। ही नियमावली कोणती आहे ती मी सांगणार आहे व यापुढील नियमावली अंतर्गत काही शेतकऱ्यांना हा लाभ मिळणारही नाही। शेतकरी मित्रांनो, जर तुमचे नाव अपात्र यादीत आले असेल तर तुम्हाला 19वा हप्ता मिळणार नाही। तर मित्रांनो, तुम्हाला या योजनेमध्ये येण्यासाठी काय करावे लागणार आहे, कोणते डॉक्युमेंट एकत्र करावे लागणार आहेत, यासाठी कुठे कुठे जावे लागणार आहे व 19वा हप्ता येण्यासाठी आणखी काय काय करावे लागणार आहे ते मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ मध्येच कट करू नका। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, जर तुम्ही हे जे नियमात बसत असाल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही तर त्यासाठी तुम्ही अपात्र ठरू शकता। तर पात्र ठरण्यासाठी काय करावे लागणार आहे हे जाणून घेऊया संपूर्ण या व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, नवीन नियमावलीचे महत्त्व काय आहे ते बघा। या योजनेची नवीन नियमावलीची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या नवीन नियमावलीमुळे पीएम किसान या योजनेअंतर्गत अनेक बदल करण्यात आलेले आहेत। जर एकाच कुटुंबातील मुलगा मुलगी व पती पत्नी जर लाभ घेत असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही, त्यातील एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे। तसेच नोकरदार, डॉक्टर, पेन्सिलधारक व वकील, इंजिनियर आणि आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही। यासाठी काही शेतकरी अपात्र ठरण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, 19वा हप्ता आणि त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही ते बघा। शेतकरी मित्रांनो, 19वा हप्त्याचा लाभ हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी मिळणार आहे, अशी अधिकृत माहिती देवेंद्र फडणवीस यांनी परवाच दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमचे नाव अपात्र यादीत असेल तर तुम्हाला 19वा हप्त्याचा लाभ मिळणार नाही। यासाठी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तुमचे नाव पात्र यादीत आहे का नाही हे लवकरात लवकर तपासून घ्यावे लागणार आहे। शेतकऱ्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे। जर तुम्ही फॉर्म भरताना चुकीचा भरला असेल व योग्य कागदपत्राची पूर्तता केली नसेल, फॉर्मवर माहिती जर चुकीची भरला असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही। त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्या व काही चुकले असेल तर ते चुका सुधारून घ्या, तरच तुम्हाला 19वा हप्ता येण्याचा लाभ मिळू शकतो, अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही। तुमचे चुकूनही नाव अपात्र यादीत जाईल, त्यासाठी पात्र यादीत नाव आहे की नाही ते चेक करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, अपात्र शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे। तर या यादीत तुमचे नाव आहे का नाही ते तुम्ही तपासून लवकरात लवकर घ्या। जर तुमचे अपात्र यादीत नाव असेल तर तुम्ही पीएम किसान पोर्टलवर जाऊन तपासून घ्या। त्यासाठी तुम्हाला नो युअर या स्टेटसवर क्लिक करून बघू शकता। तर शेतकरी मित्रांनो, जर तुमचं नाव अपात्र यादीत असेल तर तुम्हाला योग्य त्या कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे व पुन्हा पात्र यादीत नाव करावे लागणार आहे, अन्यथा तुम्हाला 19वा हप्ता मिळणार नाही। ही जबाबदारीची माहिती तुम्ही पूर्ण करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, तुमचे नाव अपात्र यादीत असेल तर तुम्हाला मी सांगतो ते कागदपत्र एकत्र जोडून पात्र यादीत नाव कसे जोडायचे। यामध्ये 7/12 आधार कार्ड व इतर कुटुंबाचे आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्राची गरज आहे। यासाठी तुम्ही तुमच्या तालुक्याचे कृषी सहाय्यककडून संपर्क साधून हे काम करून घ्या। जर तुम्ही योग्य कागदपत्राची पूर्तता करून एकत्र केले तर संबंधित अधिकारी तुमचे नाव पात्र यादीत घालतील। त्यानंतर तुम्हाला 19वा हप्त्याचे लाभ मिळेल। काही शेतकऱ्यांना अपात्र यादीत नाव का गेले आहे ते मी सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका। नंबर 1, एकाच कुटुंबातील
अनेक लोक या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांच्यामुळे सरकारने नवीन नियमावली काढली आहे। एका कुटुंबातील एकच व्यक्ती पीएम किसानचा लाभ घेऊ शकतो, अन्यथा एकाच कुटुंबातील अन्य व्यक्ती जर लाभ घेत असेल तर त्या व्यक्तींना लाभ मिळणार नाही। नंबर 2, त्या शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवर जाऊन चुकीची माहिती भरली असेल तर मित्रांनो, फॉर्म भरताना जर तुम्ही चुकीची माहिती भरली असेल तर ही तुम्हाला अपात्र यादीत तुमचे नाव गेले असणार आहे। त्यामुळे तुम्ही ही चुकीची माहिती भरू नका, पुन्हा जाऊन योग्य ती माहिती भरा, तरच तुम्हाला 19व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। नंबर 3 वर आहे, शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर सरकारी नोकरदार, सरकारी पेन्शनधारक किंवा इंजिनियर असे कोणतेही सरकारी नोकरीला असाल किंवा आयकर भरत असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यासाठी कोणताही नोकरदार व कोणताही सरकारी नोकरदार हे चालणार नाही, फक्त आणि फक्त शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळणार। जो शेतकरी नंबर 4, जो शेतकरी खोटे नाव यादीत घालतो त्याही शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही, म्हणजेच ज्याचे नाव चुकीच्या मार्गाने या यादीत आहे त्या व्यक्तीला सुद्धा लाभ मिळणार नाही। नंबर 5 वर आहे, ज्या शेतकऱ्यांची जमीन दस्तऐवज नाहीत तेही शेतकऱ्याला हा लाभ मिळणार नाही। म्हणजेच मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे जमिनीवर नाव नाही, ज्याची जमीन नावावर नाही, त्याही शेतकरी मित्रांना हा लाभ मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, या सर्व 5 नियमामुळे तुमचे नाव अपात्र यादीत आलेले आहे। जर तुम्हाला या नियमावलीमधून बाहेर निघायचे असेल तर असे चुकीच्या मार्गाने फॉर्म भरू नका, योग्य ते कागदपत्र दाखल करून तुमचे नाव पात्र यादीत जोडा, तरच तुम्हाला 19व्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो। पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे। त्यांच्या अंतर्गत कडक नियम व प्रक्रियेचे पालन केले पाहिजे, तरच शेतकरी बांधवांना वेगवेगळे सहाय्य मिळते। मात्र नवीन नियमावलीमुळे शेतकऱ्यांना अपात्र होण्याचा जास्तीत जास्त धोका आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर कागदपत्र कोठूनही जोडून पूर्ण करून व पूर्तता केली पाहिजे आणि यादीत चुकूनही अपात्र ठरल्यास त्यांना योग्य कागदपत्र देऊन आपले नाव पात्र यादीत जोडले पाहिजे। चला तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओला तुम्ही गांभीर्यपणाने घ्या आणि योग्य काळजी घेतली पाहिजे, कारण पीएम किसान योजनेचा 19व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी या नियमाचे पालन केलेच पाहिजे, तरच तुम्हाला 19वा हप्ता मिळेल, अन्यथा हप्ता मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।